आयोजन नियोजन आहे। आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं उपस्थित आहात। सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। मला वाटतं परिहारामध्ये जास्त वेळ न घालवता आपण आपल्या अभंगाचा भाव बघू। खरं म्हणजे या भागात माझं पहिल्यांदा येणं आहे, बरोबर आहे का नाही? पहिल्यांदाच मी इकडे आलोय। आता माझी भाषा कळती का? पण तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही तर आम्ही तिकडे कर्नाटक बाउंड्रीवर गेलो, तिथे गेल्या गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले, महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या। मी खालीवरी बघायला लागलो, मेलं धोतर असून आल्या। माझ्या डोक्यात गडबडीनं साडी आली काय की बायकोच गुंडाळून सकाळी सकाळी निघालो। करणे कमी करणे निघालेलो, मला काय माहिती लक्षात आलं का नाही? अशी काही अडचण नाही ना भाषेची, काय नाही। आता इकडे लक्ष द्या। अभंग तुकाराम महाराजांचा आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेतला 4 चरणाचा आहे। आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून सात्विक कुळात जन्माला आलेल्या संततीचा देवाला कसा आनंद वाटतो याचं चिंतन करतात। मुळातच कसं आहे महाराज की सर्वप्रथम हे सगळं जग की काहीच नव्हतं, हे सगळं जग शून्य होतं महाराज। पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते। हे जग सगळं शून्य होतं, ह्या जगात काहीच नव्हतं। पण तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने पहा एवढी ख्याती केली। एकचं म्हणजे काय? एकच्या आकड्याचं नाव आहे देव। एको देव सर्वभूतेषु म्हणजे एकच्या आकड्याचं नाव देव। म्हणून सर्वा घटी राम देहा देही एक। बर, अनेक गाव आम्ही का एक गाव आम्ही? आवा पुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवास केलो हे, तेने विना जीवा सुख नोहे। आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे। आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नोहे। देव किती एक म्हणजे संपूर्ण जग सुरुवातीच्या काळात एक होतं। किती होतं? हो, किती होतं जग? ओढू नका, जग किती होतं सुरुवातीला? खरी गोष्ट नाही, किती होतं? मी म्हणालो किती होतं, खरी गोष्ट म्हणाली, खरी गोष्ट नाही। जग कसं होतं तुम्ही बोलत चला, मी माई शपथ हाणवून घेऊन, तुम्ही माझ्या नादा लागू नका। मी बायान धंदा धरलेला नाही, बोललं की हाणवून घ्यायचं, बोलत चला तुम्ही। सुरुवातीला हे सगळं जग कसं होतं वासुदेव महाराज? एक होतं। कसं होतं? हे जमलं आता, बरोबर आहे का नाही? एक होतं। म्हणून अजून बी मंत्री संत्री सरपंच आले ना, आमदार बिमदार, तर आपल्याला अजून जुन्या काळातली आठवण करून देतात कधी कधी। इथं जर स्टेजवर उभा राहिले कोण मंत्री आमदार नेते, तर आपल्याला आठवण करून देतात काय? हम सब एक है, देतात का नाही? हम सब एक है, इसका मतलब किसी न किसी जमाने में हम सब एक थे। विठलो विठला 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 विठला। म्हणजे कोणत्या ना कोणत्या काळामध्ये तुम्ही आणि मी संपूर्ण जग कसं होतं? बोला की एक होतं। विनाकारण अवदासा सुचली। अवदासा शब्द आहे का इकडं? दुर्बुद्धी, थोडक्यात दुर्बुद्धी अवदासा। आणि 2 मध्ये काय म्हणून बघायला गेले, आणि 2च्या आकड्याचं नाव 2चं असे, 2चं जी बॅकग्राऊंड आहे, भोवतालचं रान म्हणतो त्याला, इंग्रजीत बॅकग्राऊंड म्हणतो, ती घसरगुंडीची। 2च्या आकड्याजवळ माणूस बघायला म्हणून जरी गेला तरी गप कोणी पाय घसरते आणि मध्ये पडते। आणि त्याची विशेषता आहे, पडल्यावरच कळतंय पडलं का काय की। 2च्या आकड्याचं नाव आहे संसार। 2च्या आकड्याचं नाव काय? 1च्या आकड्याचं नाव देव, 2च्या आकड्याचं नाव संसार। सम्यक प्रकारेण संसरती इति नाम संसार। विठलो विठला विठला विठला। व्याकरण परिभाषेमध्ये संसरती नावाचा धातू कोणता आहे? संसरती, सरकत राहणे अर्थाचं जोतन करणारा संसरती नावाचा धातू। श्रुसार येती असा एक धातू आहे, म्हणजे सरकत राहतो। संसार रूपी गाडीला रिवर्स नावाचा गिअर नाही। ऐकायला लागलं तर लक्ष देऊ, संसाराला कसला गिअर नाही? रिवर्स नाही। फर्स्ट सेकंड टाकीत चलती, माग गाडी ओळून बघत नाही। ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायात चिंतन करतात। ज्ञानोबा म्हणतात ही बारकी बारकी लेकरे, ह्या बारक्या लेकराली लहानपणात काय घेणं देणं आई सोडून? काही घेणं देणं का?
नाही. आई 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 लय झालं तर बाप. त्याच्यापेक्षा काय ज्ञानोबा काय म्हणतात बघा. पहिली बाळ दसे, काय पहिली बाळ दसे, आई बाहेची पिसे, आई 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 लय झालं तर बाना मोडील. पण किती दिवस ह्या अशा जुन्या 4 चौघांनी मिळून लग्न लावून दिलं की पुन्हा आई जातीन बाई येते. ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. ज्ञानोबा म्हणतात पुन्हा बायकोवर प्रेम जातं. ठीक आहे ना, बायकोवर बी प्रेम नसावं या मताचा मी नाही. जरूर बायकोवर प्रेम असलं पाहिजे, पण बायकोवरचं तरी प्रेम कायमस्वरूपी टिकून राहते का सजन? राहते का? महिला मंडळ राहते का? नाही. तेव्हा का नाही म्हणायला. लक्षात आलं का नाही? लक्षात आलं का नाही? ज्ञानोबा म्हणतात सिरियलची ओवी सरपंच पुढचीच ओवी आहे. काय? स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो, मग तोची करी प्रेम भाऊ बाळकाशी. ज्ञानोबा म्हणतात हळूहळू हळूहळू बायकोवरचं प्रेम एखादं लेकरू बाळ झालं की कमी होतं. हा नवीन नवीन असते तोर गाडी मोसम मध्ये असते, नवीन नवीन थाटा असतोय, दोघांचा बी असतोय का नाही सांगा. नवीन लग्न झालेल्या कुणाला विचारायचं, पुरीला विचारायचं बाई मालक घरात नाही, डायरेक्ट घरात आहे म्हणणार नाही असा गिर टाकणार. म्हणजे लय गिर टाकी त्यात नवीन नवीन बाया का कमी टाकी देत का असं नाजूक हसणार. त्याला विचारार मालकीन मधी अशी चालूच राहणार. हा 1-2 वर्ष अशी अशी गुदगुदी असते असं चालूच राहते. लक्षात आहे का? हा पण किती दिवस टिकून राहते ते ची हसा हसी बघा बघी कहर चांगली दिसती. एखादं लेकरू बाळ होत, एखादं लेकरू बाळ झाल्यावर मग तिला विचारा बाई मालक कुठं बोंबलं थिंडायला की आता आलो म्हणला ना अजून पत्ता नाही मिळाल्याचा. हा बर त्याला विचारा अरे मालकीन ती काही विचारून जाती का का लक्षात घ्यायला. म्हणजे हळूहळू हळूहळू संसारातलं प्रेम कसं होतं? कमी होतं. अव राहो ने दी स्थिर एके ठाई निश्चळ, राहो ने दी स्थिर एके ठाई निश्चळ, राहो ने दी स्थिर एके ठाई निश्चळ, राहो ने दी स्थिर एके ठाई निश्चळ. पुरे पुरे हा संसार, पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुष्कर, मला जमते काही अडचण नाही. मला नाद आहे भजनाचा, त्याच्यामुळे मला ही पीटीची गरज पडते स्वराची. बाकी आता का वक्तृत्व करण्याला काय मोकळ्या मनानं म्हणा, मला अडचण नाही बरं का. हो माईक सगळ्याला नसते, जमत असलं तर मोकळ्या मनानं म्हणायचं, काही अडचण नाही. प्रमाणाला अडचणच नाही, मोकळ्या मनानं. नसलं बी बसत तरी म्हणायचं, मी ओढून घेतो, काही काळजी करायचं नाही. फक्त म्हणत राहायचं मी भजनाचा चाहता माणूस आहे, मोकळ्या मनानं. हा पण एक ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज ठेवा, बाकी काय नाही. हा नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती होऊ नये असला गोंधळ. बरोबर आहे का? पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. म्हणजे एका जागेवर बसू देत नाही त्याला संसार म्हणतात. काही ना काहीतरी महाग लागून द्या, लावूनच देणार महाराज. हो काही जणांची टाचातून हवा काढली, काही जण गुडघ्यातून गेले, काही मणक्यातून गेलेत, काही कमरातून गेलेत, काही खोब्यातून गेलेत, काही मानातून गेलेत, काही काही तर डोक्यातूनच गेले, डोक्यातूनच गेलेत महाराज. कसला बी जोक सांगा असे बघत येत. म्हणजे हे डोक्यातून गेलेले आहेत. लक्षात आलं का नाही? संसारानं माणसं आंबट करून टाकलेत महाराज. नाहीत त्या आमच्या गावात काल एक जणाची बायको म्हणली मालक आपल्या लग्नाला किती वर्ष झालं? ते मला आपल्या लग्नाला 30 वर्ष झालं. माय म्हणली बोलता बोलता 30 वर्ष झालं. ते मला तुला बोलता बोलता मला ऐकाता झालं म्हणलं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीची दुरी आणून द्या, मी फाशी घेतो वरी. आता काय करावं नाही कळलं, काहीच कळत नाही, नुसते बघत का. अडीच घंटे थोबाड उघडीत नाहीत काय नाही. तर एकदा संपलं ज्ञानेश्वरा झटकीले की निघाले बाहेर जाऊन. मग ते सगळ्याच्या आधी मीच आलो. काय केलं?
आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपलीन. मला म्हणला बाबा चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस आहे, मला हान कीर्तनातली. चांगला माणूस बघायचा हाणायची. त्यानं खरंच हाणली. मी केला विनोद, त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली माझी हरपली. माझी मी 2 तास सापडलीच नाही. जाताना त्याच्या पायाकडे बघितलं, माझीच निघाली. बॉम्बला असला असतं कुठं. अरे त्याला म्हणलं माझी चप्पल. ते मला तुम्हीच म्हणला चांगल्या माणसाची हान, तुम्हीच चांगलेत. मला कोणी चांगलं नाही ह्या जगात. आता काय करावं सांगा. संसार वाईट आहे. त्यानं आजपासून कोणाला सुख दिलेली बातमी नाही. नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग करून काही मोजकी लोक डोंगरावर जाऊन बसली. वेडे होते का महाराज? नाही. त्यांना बायका मिळत नव्हत्या का? नाही. त्यांना पक्का माहिती संसार बिल काढीत नाही. नाही तर काय कमी होतं. ज्ञानोबा म्हणतात ना 18 भार वनस्पती फुले फळे वळती. 18 भार वनस्पती फुले फळे वळती. पावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. पावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. त्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी वगैरे. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. हे सुख साठवणिया कासयो सेविती. पर्ये दे मदालसा सोहम जोय गपाळा. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बा. हे पर्ये देवदालसा सोहम जोय बाळा. पर्ये देवदालसा सोहम जोय बाळा. काय कमी होतं. ज्ञानोबराय म्हणतात 18 भार वनस्पती फुले फळे वळती. काय कमी होतं. आव पावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. बायका मिळाल्या नाही. ज्या घरी कुलस्त्रिया, सामान्य नाही कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. हे सगळं सांडून काय योग सेविती. त्यांना माहिती संसार बिल काढीत नाही. संसारानं आजपर्यंत कुणाला समाधान दिलेली बातमीच नाही. ह्याची खोड वाईट आहे. ह्या खोडीले सुरुवातीला चांगला दिसते आणि ह्याची तुमच्याकडे एक मन आहे का नाही मला माहित नाही. आमच्याकडे एक मन आहे, कळतंय पण वळत नाही. कळतंय पण वळत नाही. असल्या खोडीचा संसार आहे. आता मी विचारतो महाराज तुमचं लग्न झालं का? नाही. पिपळा खालच्या मुंजाला ह्याचं काहीच कळत नाही. मग बरोबर आहे का नाही? मुंजाला काय कळतंय? तुमच्या दोघांचे बी झालेत का नाही? झाले. बरं मला सांगा तुम्ही आता लग्नाच्या आधीपासून भजन करतात का नंतर सुरू केलं? आधीपासून. बाबा तुम्ही आधीपासून. तुम्ही अगोदरपासूनच ना. वासुदेव महाराज तुमचं कसं आहे? म्हणजे लग्नाच्या आधीपासून कीर्तन करायचं नंतर झालात असं म्हणायचे? अगोदरपासूनच ना. आता मी बी समजा लग्नाच्या अगोदरपासून कीर्तन करतोय. आता ह्याची खोड आहे बघा संसाराची. मी लग्नाच्या आदल्या दिवशी बी कीर्तनालाच गेलतो आदल्या दिवशी. मी हेच ओरडू सांगत होतो काय संसार लय बेकार आहे. संसारासारखं वाईट काहीच नाही. बरं हेच ऐकत होतात. हेच प्रमाण होते का वेगळे होते आधी लग्नाचे? वेगळे होते का हेच ऐकत होतात पहिलं बी? हे संसार दुःखमुळे हेच होतं का वेगळं होतं काही? दुःख बांधवडी आया संसार. दुःख बांधवडी आया संसार. दुःख बांधवडी आया संसार. दुःख बांधवडी आया संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे.
बांधवडी हाय हा संसार वा, वा, वा. दुःख बांधवडी हाय हा संसार दुःख बांधवडी हाय हा संसार दुःख बांधवडी हाय हा संसार हाय हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. पर ही प्रमाण पहिलं बी हेच म्हणत होतात का सुख बांधवडी होता पहिला आणि लग्नाच्या आधी कसं म्हणत होतात हा असंच होतं का वेगळं होतं असंच होतं बरोबर आहे. बरं मी बी लग्नाच्या आधी हेच सांगत होतो संसार लय बेकार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी बी मी कीर्तनला गेलो म्हणलं संसार एवढं वाईट काहीच नाही आणि कीर्तन संपलं की भजनेली म्हणलं उद्या लग्नाला या. माझं बोलणं कळालं का नाही कळालं तुम्हाला. ह्याला म्हणायचं कळतंय पण वळत नाही. कळत नव्हतं का आपल्याला ही वाईट आहे म्हणून. हा ज्ञानोबा तुकोबाराचे प्रमाण वाचू नयेत ना आम्ही. आम्हाला माहीत असून सुद्धा आम्ही त्याच्यात पडलोत का नाही. हा ह्याला म्हणायचं कळतंय पण वळूच देत नाही संसार. ह्याच्या एवढं वाईट काहीच नाही मला. सुरुवात तशी गोड लागणार त्याची. सुरुवात तिथं बघितली तर ती नवीन नवीन मोसम बघितलं ना महाराज. चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटतं एवढी बेकार हिरवळ असती ती. सुरुवातीची हिरवळ का साधी असती काय. हा पुष्टाचाची चेपलन तिरपट बघणं गालातली गालात हसणं ती शिंग हलवायची पद्धत अशी हा असली हिरवळ बघितली हो. हा म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडिली. ज्ञानोबा म्हणतात हिरवळ बघितली की भांबावते. पण तुम्ही जुन्या लोकांनी सांगा जुन्या काळातलं माळावरचं डोंगरावरचं हिरवं गवत किती दिवस चांगलं दिसत होतं. हा पावसाळा आहे तोपर्यंत. पावसाळ्यात काय कमी चांगलं दिसतंय का डोंगराचं गवत. अशी लप खानतय ना हिरवगार दिसतंय असं दिसतंय. पण तेच गवत उन्हाळ्यात काय होतंय वाळत आहे. वाळून त्याचं काय बनतंय शब्द काय आहे तुमच्याकडे. ती जी गवत असते हिरवं दिसणार वाळल्यावर त्याच्या काड्या होत्या पण त्याला काय म्हणते आमच्या त्याला कुसळ म्हणते. हा कुसळ होते त्याचे काय बनतेत होतेत का. हा कुसळ होते. आणि 4-6 महिन्यानं एखादं लिकुरवाळ झाल्यानं कुसळ टोचायला सुरू झाले की माणसं म्हणतात मला काय माहिती असलं असं मग ही कोड ह्याची लक्षात आलं का नाही. आणि एखादा लिकुरबाळ झाल्यावर 4-2 वर्षाला संसारात कुसळ टोचत येत ना. हा तीच म्हणायला लागलो लक्षात आलं का नाही. एवढी वाईट खोड आहे. माझी बायको काल मला म्हणली भांडे घासून घ्या. मला मेला मी कानाखाली ठोका देईन. तू का मला नंदू समजायलीस का समजायलीस काय का मला. भांडे घासून घ्या म्हणजे समजायलीस काय म्हणलं तुम्हाला. हा मग वजन आहे घरी मी भेट नाही. लग्न झाल्यापासून तुझाच ऐकायला म्हणलं भांडे घासून घ्या भांडे घासून काय समजायचं का म्हणलं. नवरा मी का तुम्ही मालक कोण आहे. मी लय वजन टाकतो घरी. माझ्यापेक्षा तसला लाड जमत नाही मला. मग बाहेर जेवढं वजन तेवढं घरी वजन काय समजायचं म्हणलं. हा भांडे घासून घ्या भांडे घासून घ्या. 9 वर्ष झालं ऐकायला लागलं म्हणलं. आजपासून माझ्या मनावर आहे म्हणलं. मी आधी धुणार मग भांडे घासणार. हा मग तसलं मी भेट नाही महाराज. हा तुम्ही समजायलाच काय मला काय तू कॅमेरावाला आहे का मी काय कोण आहे मी सांगा नेमकं. हा वजन ठेवावं लागतंय तेव्हा जमतंय उगाच आहे का काय. अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत बाकी काही नाही. लक्षात आलं की नाही. पण काही ठिकाणीच किडे मरत आहेत काही ठिकाणी फवारे तुम्ही वडा काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लक्षात आलं का नाही. लय अवघड होतंय. संसारा एवढं वाईट या जगात काहीच नाही. आणि 2 चाकड्याचं नाव संसार. 2 चाकड्याचं नाव काय संसार. सजन ए लक्ष द्या विक्षेप करू नका. 1 चाकड्याचं नाव 1 चाकड्याचं नाव देव. 2 चाकड्याचं नाव संसार. आपल्याला ह्या 2 मध्ये थांबायचं नाही आपल्याला 3 मध्ये जायचं आहे. 3 चाकड्याचं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती. कसं आहे 2 आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्वादी. 2 कितीच्या आधी. हा 2 कितीच्या आधी 1च्या आधी किती 2 आणि 1 मधून 1 गेला की लक्षात यायला लागलंय का नाही. काहीच कळणार नुसते मान हलवी होते बरं का. 2 कितीच्या आधी आणि कसं म्हणले 1च्या आधी
2 कितीच्या आधी? 3च्या आधी, बरोबर आहे का नाही? 3च्या आधी कोण? 2. मग 2 पासून पुढे जायचं असेल तर आपल्याला 3चा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आता 3च्या आकड्याचं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती. त्याला प्रकृती म्हणतात. कसली प्रकृती? त्रिगुणात्मिका प्रकृती. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणाचं एकत्रीकरण म्हणजे हे संपूर्ण जग आहे. ह्या जगात हे 3 जणांची सगळे काम आहेत महाराज. काही बी जी खालीवरी केलं असन, फोडाफोडी केली असन, फूट पाडली असन, थोडक्यात ती कुणी पाडलेली? या 3 जणांनी. हा, सुरुवातीला हे जग एक होतं, पण फोडलं आणि 3 केले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले गण, तुका म्हणे केले गण, तुका म्हणे केले गण. हो प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. असं काही बोर व्हायले का? म्हणजे खरं मी पहिल्यांदा चालू, काही बोर व्हायले का? जरा व्यवस्थित आहे ना? फ्रेश आहेत ना? का चहा सांगू? म्हणजे फ्रेश होतील, बाकी काही नाही. प्रकाराचे 3. हे बघा, इमानदारीने सरपंच, आता मी मगच महाराजाला बोल, मला खूप कंटाळा येतो, मला लांब जाऊच वाटत नाही. मी एवढ्या प्रवासामध्ये माझे 3 कीर्तन होतील गावाकडे, त्याच्यामुळे मला बेजार व्हायची नको वाटतं. पण आता नंदूंचा लईच आग्रह होता एकदमच की महाराज एकदा फोपऱ्याला चला, एकदा फोपऱ्याला चला. मी नकोच म्हणायचो, नाही म्हणे 10-5 रुपये वाढवून देतो चला, म्हणून आलो मी. लक्षात आलं का नाही? लक्ष द्या. प्रकाराचे 3. नाही तर बघा ना, मला लई कंटाळा येतो फिरायचा. काय होतंय,
मग ज्ञानोबराय म्हणतात त्या राखोळीला त्या गोवाऱ्याला माहीत नाही का गाय दूध देती म्हणून, माहिती, पण सांभाळतो कसा बघा. बघा ज्ञानोबराचा दृष्टांत. सांडोनी दुधाची टक्कळी गोवारी गाव धेनु वेटाळी. ज्ञानोबराय म्हणतात दुधाची टक्कळी सांडून गाई सांभाळतो म्हणजे आसक्ती रहित जीवन, त्याला म्हणायचं सत्वगुण. करीत नाही का? ज्ञानोबराय म्हणतात सगळं करतो, तो कर्मे करी सदा. करीत नाही असं नाही, सगळं करतो पण आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ, करून आलिप्त राहतो. जळी जैसे म्हणजे सत्व. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. खरं म्हणजे असं कुठलं काही अडचणच वाटत नाही तुमच्या सप्ताहात माझी. मला मग एकदम गायक तसेच, वाजविणार तसेच, माईक सिस्टीमच्या बाबतीत काही नो चॅलेंजच आहे, बरोबर आहे की नाही. हे फक्त हे इकडंच गाजलेलं आहे असं नाही, महाराष्ट्र मराठवाडा आंध्र कर्नाटकापर्यंत दंदूचा गाजावाज आहे, माहिती का तुम्हाला. हां, त्याच्यामुळे ह्या बाबतीत तर कुठली काही अडचणच नाही. बरं माणसं मला वाटलं होतं आधी कुणी येतो का नाही, तो का माणसं कुठवर बसली तो का बघू नका. ए थोबाट तोंड मी सांगायलो बघू नका. बायाचा मी सांगितलं होतं ना लोक बसलीत म्हणून. विश्वास कसा नाही तुमचा, कसा असा. ही सगळं गच्च भरलंय म्हणजे असं वातावरण. बरं ऐकणारे बी एक नंबरच आहे, नुसत्या अर्ध्या बटाट्यावरून टको 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 बघायला लागले. तर गाणं गायक बी एक नंबर, वाजविणार बी एक नंबर, मी 2 नंबर आहे, आम्ही बी एक नंबर आहे. तसं कसं होतं, बरोबर आहे का नाही. वातावरण चांगलं आहे. मुद्दा एवढाच आहे, सत्वगुणी मनुष्य सगळं करतो. लक्षात बसायला ना, पण सगळं करतो पण करून या बात आहे आलिप्त राहतो. कशा पद्धतीनं नाथ महाराज सांगतात. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहते, ते का गुंतोनिया राहते, ते का गुंतोनिया राहते. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहते, ते का गुंतोनिया राहते, ते का गुंतोनिया राहते. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहते, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहते. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहते, जे का गुंतोनिया राहते, जे का गुंतोनिया राहते. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहते, ते का गुंतोनिया, ते का गुंतोनिया राहते. वा दृष्टांत दिला. पक्षी अंगणी उतरती आणि ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कोणत्या गुणाचं लक्षण चालू आहे सजनाव, कोणत्या गुणाचं चालू आहे. सत्वगुण. म्हणजे करतो पण सगळ्यातून कसा राहतो, आलिप्त. सत्वगुण. या रजोगुण. आशाबद्ध जीवन म्हणजे रजोगुण. कळायला लागले का नाही. आता तुम्हाला सोपं करतो एकदम. आता कीर्तन आहे साठे महाराजाचं, कळालं बायकोला, नवरा बायकोला सांगायला, ए उरक उरक साठे महाराजाचं कीर्तन आहे आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच, इकडं आपल्या भागात पहिल्यांदाच साठे महाराज आलेले आहेत, आपल्याला कीर्तनाला जायचे, चांगले महाराज आहेत, लवकर चल लवकर चल. बायकोला आवरावरी करून जेवण करून 8:30ला कीर्तन आहे तर 8:15ला मंडपात येऊन बसले. गुण कोणता, गुण कोणता आहे. सत्वगुण आहे, सरळ सरळ. हां, दुसरा भेटला सरपंचाला एक जण, ए रावसाहेब चल कीर्तनला. मला ना ग
अरे चल साठे महाराज आहेत पहिल्यांदाच आले. नाही का मला आवडतच नाही ती. अरे पण चल ना. मग कसं आहे सरपंच, कसं आहे महाराज, मला ती आवडत नाही. आमचा देवदेव तिच्याकडे. आमचा देवदेव कोणाकडे? तिच्याकडे. मी कीर्तनला जात नाही पण मी तिला आडवीत नाही. म्हणजे स्वतः करीत नाही पण चांगलं करणाऱ्याला आडवीत नाही. रजोगुण आहे. म्हणजे लय तमात बी मोडत नाही आणि लय सत्वात बी मोडत नाही. मधला. दोघं बी नवरा बायको हौसानं आवडीनं 8:30चं कीर्तन 8:15ला महाराजाच्या पुढे आनंदानं येऊन बसले. सत्वगुणी. बायको गेली आणि तो घरी मला नाही का, पण बिचारी बायको जाती तर तिला जाऊ नको म्हणत नाही. रजोगुणी. आणि कीर्तन सप्ताह सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच बायकोला सांगितले, ह्या बा मंडपात जर गेलीस आणि त्या भजण्याच्या आणि कीर्तन आणि ते नादी जर लागली जीवच मारून टाकीन. रजोगुण आहे. आपलं तमोगुण आहे. लक्षात आलं का नाही? कोणता गुण आहे? तमोगुण आहे. म्हणजे गुण किती झाले? 3. मी काय म्हणतोय 10 वाजायले, 10:30ला तर संपवायचे. आणि ह्यांच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या कामाचा कोणता आहे ह्याच्याशी आपल्याला मतलब. आता रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यातला आपल्या कामाचा कोणता? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. 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 करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी. करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी. हा करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी. करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी. सजना, परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुण प्रधान आहे. कोणता गुण प्रधान आहे? मग इथं कीर्तन सेवा देणारे, इथं अन्नदान करणारे, इथं ज्ञानदान करणारे, मंडप झाडणारे, जे कुणी इथं येऊन बसत असतील त्यांच्या गळ्यात माळ जरी नसली तरी त्यांच्यात सत्वगुण प्रधान आहे. हे लक्षात ठेवा. इथं बसलेले सगळे माणसं सत्वगुणी आहेत. सगळ्याच्या अंतःकरणात. तरुण पोरं एवढे कीर्तनला कुठे येतात सांगा बरं? मी भोपऱ्यात पहिल्यांदा बघायला एवढे तरुण पोरं कीर्तनाला आहेत महाराज. का? सत्वगुणी आहेत. हा नाही देवदेवाचं आपल्याला माहिती पण ऐकाव तरी वाटतंय. सत्वगुण आहे. मग कसं असतंय? शिष्टाचार पद्धत वापरली तुकोबारायांनी. तुका म्हणे ऐसा आहे शिष्टाचार. कसं आहे? माझं असे महाराज, देव महाराज, माझ्या बोलण्याला पुरावा असतो नेहमी. आमचे गुरुजी सांगतात की कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. काय असावा? त्यानं काही सांगावा पण त्याच्या बोलण्याला 100% संतांचा पुरावा असला पाहिजे. त्याला कीर्तन म्हणता ना. नाही तर व्याख्यान बिगर पुराव्याचं बोलायला व्याख्यान बी आहेच की. पुरावा असावा. आणि पुरावा जर नसला तर महाराज जिता पुरावा. नाही कळलं तुम्हाला? कीर्तनकाराच्या बोलण्याला एक तर पुरावा असावा पण नाही कळाले महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. लक्षात आलं का नाही? ऐका आता पुरावा माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलं? शिष्टाचार. शिष्टाचार असा आहे. आता रजोगुण सोडून द्या, तमोगुण सोडून द्या. आपल्या कामाचा कोणता आहे? सत्वगुण. मग असा जर कोणी अन्नदान करणारा, ज्ञानदान करणारा, आजचा समजा कीर्तन सेवे रोजचे घेणारे हे सत्वगुणी माणसं आहेत का? आता ह्या माणसं आपल्या यांनी घेतलं सौजन्य. कुणी? भीमराव शिरसाट. बरोबर आहे का नाही? मग आता ह्यांचे भीमरावचे वडील कोण? मंगा. कोण वडील आहेत? मंगा. मग आता ही किती बी भीमरावनं किती बी महाराज घेतला आणि काही बी केलं किंवा ही आजची पंगत होती आत्माराम शेलारची. बरोबर आहे का नाही? पण आत्माराम शेलारच्या बापाचं नाव आहे राजाराम शेलार. बर. संध्याकाळची होती ज्ञानेश्वर मासुळेची. बरोबर आहे का नाही? पण ज्ञानेश्वरच्या बापाचं नाव आहे सुखदेव मासुळे. ऐकायला लागलात का?
हा मग आज ह्या भीमरावजींनी किती बी पैसे मला दिले आणि काही बी केलं आणि हे आजचं संध्याकाळचं भारी होतं जेवाय मला दुपारचं काही माहिती नाही ज्ञानेश्वर मासुळेने किती बी पनीरची भाजी काय भरीत काय 4 भाज्या काय भाकरी काय पोळी काय काही बी केलं तरी बिलं निघायच्या टायमाला ज्ञानेश्वरच्या नावानं निघतच नाहीत सुखदेवच्या नावानं निघतील शिष्टाचार याला म्हणते धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता लक्षात बसायले दयाची धन्य बोला महाराज, माता पहिलं शब्द. पिता दयाची धन्य माता पिता आपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जगता बसून वाजू जो नका, उभा राहा. असे जगता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जगता जो असे जगता आपुलिया हिता धन्य माता पिता धन्य माता पिता तयाचिया 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 कुळी कळा पुत्र कुळी कळा पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुळी कळा पुत्र कुळी कळा पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक धन्य माता पिता धन्य माता पिता दयाचिया 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 कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र असू द्या असं तर काय आणि आपल्यात आपलं काय काय सांग तुम्हाला उघडं वाटलं का मग आमचं आम्ही बघून घेऊ तुम्हाला काय करायचं त्याची का इकडे लक्ष द्या शिष्टाचार कसा आहे शिष्टाचार असा आहे सत्वगुणी आहे का पंगत घालायला आहे का म्हणले हो कीर्तनाचं शिवजन्य घेतोय का म्हणले हो मग धन्य माता पिता तयाचिया ही पद्धत आहे किती बी केलं आपण तरी बिल मायबापाच्या नावाने निघते बिल आपल्या नावाने निघत नाहीत मला बिल कोणाच्या नावाने निघते आपण पंक्ती घाला आपण काही बी करा पण लोक आपलं कौतुक करतील पण संत आणि शास्त्र हे आपल्या आता हे वासुदेव महाराज महाराष्ट्रात कीर्तन करीत प्रसिद्ध आहे बरोबर आहे का नाही पण बिल काढायच्या टायमाला कुणाच्या नावाने निघणार लोटन महाराजाच्या नावाने निघणार लक्षात यायला लागले का हा कुणाचा वासुदेव लोटन महाराजाचा लक्षात यायला लागले का हे असलं असते म्हणजे कुठं बी गेलं तरी माहिती नाही तर बापाचं नाव निघत याची ध्यानात ठेवा त्यांच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही म्हणून ध्यानात ठेवा काही बी झालं तरी आपल्या मायबापाला आपण चुकून बी त्रास द्यायचा नाही कारण त्यांच्यामुळं आपलं नाव आहे हां मी बायकांना दोष देत बसतच नाही